फक्त 2 साहित्य वापरून 15 मिनिटातच हा उपवासाचा म्हैसूर पाक बनवलेला आहे। याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, एकदम असं खुसखुशीत झालेलं आहे। खूप सोपी रेसिपी आहे, त्यामुळे या एकादशीला नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। पुढे मी काही टिप्स देखील सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता सुरुवातीला आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे आपल्याला गॅसवरती पॅन ठेवून हलकेसे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाण्याचं फक्त आपल्याला टरफलं निघतील एवढेच आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे। यावरती आपल्याला जरासुद्धा डाग येऊन द्यायचा नाही किंवा शेंगदाण्याचा रंगही बदलून द्यायचा नाही। असं शेंगदाण्याचं टरफलं निघलं की आपल्याला हे शेंगदाणे थंड झाल्यावरती निघेल तेवढी याची टरफलं काढून घ्यायची आहे। यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून चालू बंद मोडवरती आपल्याला शेंगदाणे एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे। जर एकसारखा मिक्सर चालवला तर या शेंगदाण्यांना तेल सुटतं, त्यामुळे आपल्याला चालू बंद मोडवरती हे शेंगदाणे अशा पद्धतीने बारीक दळून घ्यायचे आहे। यानंतर एका चाळणीमध्ये घालून हे आपल्याला चांगलं असं चाळून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला जे जाडसर कण आहेत पुन्हा एकदा मिक्सरमध्ये टाकून चालू बंद मोडवरती हे सुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत। यानंतर चाळल्यानंतर एकदम थोडंसं शेंगदाण्याचे जाड कण राहतात, तर हे आपल्याला यामध्ये वापरायचे नाहीत। हे तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये घालू शकता। यानंतर आता अर्धी वाटी एवढी तूप घेतलेलं आहे। ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी शेंगदाण्यासाठी अर्धी वाटी एवढं तूप घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये मी अर्ध तूप घालून घेतलेलं आहे आणि छान असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर आता आपल्याला एकतारी पाक बनवून घेण्याकरता गॅसवरती कढईमध्ये 1 वाटी इथे मी साखर घेतलेली आहे। त्यामध्येच अर्धी वाटी पाणी घालायचे आहे। म्हणजेच 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी आपल्याला तूप लागणार आहे, 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी लागणार आहे। आता एकसारखं हलवत हलवत याचा एकतारी पाक बनवूया। साधारण 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। तर बोटावरती थोडासा पाक घेऊन पाहायचा। अशा पद्धतीने जर एक तार बनत असेल तर आपल्याला लगेचच गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि बनवलेलं शेंगदाण्याचे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे। यानंतर आता शेंगदाण्याच्या मिश्रणातल्या गाठी मोडत मोडत छान असं पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाक गरम असल्यामुळे जसजसं हे शेंगदाण्याचे मिश्रण गरम होतं यातील गाठीसुद्धा मोडल्या जातात। शक्यतो स्पॅच्युला घ्या, याने हलवायला खूप सोपं जातं। यानंतर आता 2 चमचे दुधामध्ये मी ते केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या, तर हे मी रंगासाठी वापरलेलं आहे। तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी देखील चालेल। यानंतर आता उरलेलं जे तूप आहे थोड्या थोड्या वेळाने यामध्ये 1-1 चमचा आपल्याला घालत जायचं आहे। एकदम सर्व तूप आपल्याला ओतायचं नाही। गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे। जर मोठा गॅस केला तर हे आपलं खाली करपू शकतं। त्यानंतर बघा साधारण 1.5 ते 2 मिनिटांनी पुन्हा एकदा 1 चमचाभर यामध्ये तूप घालून घ्यायचं। असं करत करत आपल्याला सर्वच तूप संपेपर्यंत एकसारखं आपल्याला हीच कृती करायची आहे। आता शेवटी 1 चमचा तूप उरलं होतं ते सर्व यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। यानंतर आता एकसारखं हे हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला 1 ते 1.5 मिनिटाकरता मोठी करायची आहे। ज्या टिनमध्ये आपल्याला हे म्हैसूर पाक बनवायचा आहे आधीच याला तूप आणि बटर पेपर लावून घ्यायचा, कारण यानंतरची प्रोसेस आपल्याला खूप पटापट करायची आहे। यामध्ये आपण एकतारी पाक बनवल्यामुळे हे खूप पटापट यानंतर घट्ट होत जातं। तर बघा थोडासा असा गोळा बनायला लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। जास्त आपल्याला यापुढे पाक जाऊन द्यायचा नाही, नाहीतर याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाहीत। आता लगेचच पटकन बटर पेपर लावलेल्या टिनमध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त आपल्याला हे मिश्रण घट्ट करायचं नाही। यानंतर आता या मिश्रणाला आपल्याला जरासुद्धा दाब द्यायचा नाही, फक्त हे हलकंसं सरळ करून घ्यायचं आहे, म्हणजे सपाट करून घ्यायचं आहे। नंतर बघा 10 मिनिटं ठेवलं, अजून खूप गरम आहे। थोडंसं गरम असतानाच आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्या आहे। जर थंड झाल्या तर वड्या कापताना ह्या तुटू शकतात, म्हणून आपल्याला 10 मिनिटांनी या वड्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत। अजूनही खूपच गरम आहे, परंतु वड्या कापता येतात। यानंतर हा म्हैसूर पाक आपल्याला एक अर्धा तास असाच थंड करून घ्यायचा आहे। तर अर्धा तास झालेला आहे, अजूनही जरा जरा हे म्हैसूर पाक असा गरमच आहे। एकदा अशा पद्धतीने उपवासाचा म्हैसूर पाक नक्की बनवून पहा, पोटाने खाता येईल एवढा खुसखुशीत होतो। या म्हैसूर पाकाची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
तर बघा, हा मैसूर पाक तुम्हाला मी तोडून देखील दाखवते. एकदम असा खुसखुशीत होतो. आतून याला रंग देखील तुम्ही पाहू शकता. जसा जसा खाली जातो तसा तसा एकदम डार्क रंग येतो. वरती थोडासा फिकट रंग येतो. यामध्ये जर केशर नाही घातलं तर असा रंग येत नाही. एकदम पांढरा शुभ्र असा हा मैसूर पाक बनतो. तुम्हाला नसेल केशर घालायचं तर नाही घातलं तरी देखील चालेल. तर तुम्ही पाहू शकता एकदम असा खुसखुशीत मैसूर पाक तयार झालेला आहे. हा मैसूर पाक 1 महिना आरामशीर टिकतो. त्यामुळे तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकता. जरी शेंगदाण्याचा बनवला असेल तरी देखील शेंगदाण्याची जरासुद्धा चव येत नाही. खूप मस्त लागतो. नक्की बनवून पहा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.